श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आजचा काळ हा केवळ जगण्याचा काळ नाही तर सावध राहण्याचा काळ आहे. लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू हे खरंच असतं का, की पाठीवरच्या कुरघुडीचं मुखवट असतात? हे ओळखणं जात्यावश्यक आहे. बाबडेपणानं वावरणाऱ्यांना आता जग क्षमा करत नाही, उलट त्यांच्या भोळ्या मनाला ठेच देतं. अशा काळात माणूस जर स्वतःचं भान विसरला तर तो स्वतःच्याच आयुष्यात परका होतो. श्रोते हो, कोणत्या बोलण्यामागं किती धार आहे आणि कोणत्या हसण्यामागं किती विष आहे हे समजून घेणं, हे जगणं समजून घेण्या इतकंच आवश्यक झालंय. कारण श्रोते हो, इथं सच्चेपणाला दाद मिळत नाही, मिळतो तो फक्त देखाव्याला टाळीचा आवाज. एखादा साधा माणूस जर मौनात जगला तर लोक त्याला दुर्बळ समजतात, आणि जर त्यानं इज्जत राखण्यासाठी आवाज उठवला तर मात्र तो उर्मट ठरतो. मग अशा वेळी कुठं उभं राहायचं हाच प्रश्न प्रत्येक सजग मनाला छळतो. पण श्रोते हो, या गोंधळात एक गोष्ट मात्र ठाम आहे: स्वतःला विसरू नका. कारण जो स्वतःला विसरतो तो सगळ्या जगाला खुश करताना हरवतो. जगात सन्मान मिळवण्यासाठी गरिबी कधीच अडथळा ठरत नाही, पण आत्मसन्मान गमावणं मात्र फार मोठी चूक असते. श्रोते हो, जीवनात उंच भरारी घेण्यासाठी गरज असते ती सावधतेची, संयमाची आणि गरज असल्यावर ठाम उभं राहण्याची. प्रत्येक नातं जपताना, प्रत्येक संबंध निभावताना स्वतःच्या मूल्यांची कास धरली पाहिजे. श्रोते हो, कधी कधी मौन हा प्रतिसाद असतोय आणि कधी कधी धीर हा सर्वोच्च शौर्य ठरत असतोय. आपल्याला काही उत्तर द्यायचं असेल तर ते शब्दात नको, ते आपल्याच बदललेल्या वागणुकीत असावं. आपण कधी कोणावर रागावतो तर कधी मनात दुःख ठेवतो, पण हे दोन्ही भावना या अशा असतात ज्या आपल्यालाच आतून जाळत असतात. म्हणूनच श्रोते हो, या जगामध्ये स्वतःच्या शांततेसाठी, माणुसकी जपण्यासाठी आणि इज्जतीच्या संगोपनासाठी विचारपूर्वक चालणं आवश्यक आहे. श्रोते हो, सहजपणे, नीटनेटकेपणे आणि आत्मभान राखून जगणं ही कोणतीही कृत्रिम गोष्ट नाही. तीच खरी यशाची वाट असते. ज्यांच्या शब्दात माया आहे पण मनात धूर्तता असते, ज्यांच्याकडून अंतर राखणं हे फक्त चांगलं नव्हं तर ते गरजेचं असतंय. आणि जिथं मनशांती नाही तिथं गोंधळाचं वैभव निरर्थक असतं. या साऱ्या विचारधारेतूनच हे पुढील विचार जन्मलेत, जे शब्दांचं नव्हे तर अनुभवांचं फलित आहेत, जे फक्त कानानं ऐकायचं नाही तर मनावर कोरून ठेवायचे. कारण आयुष्यभर चालताना जेव्हा वाट चुकते ना, तेव्हा मी जे विचार सांगतोय तेच विचार आपल्याला पुन्हा योग्य मार्ग दाखवतील. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपल्या खऱ्या भावना योग्य वेळी योग्य व्यक्तीकडं व्यक्त करायला विसरू नका. उशीर झाल्यावर पश्चाताप उपयुक्त राहत नाही. जगण्यात क्षण महत्वाचे आहेत. प्रेम, राग, आपुलकी यांची वेळच खरी आहे. जगाला दाखवायला मोठं घर बांधू नका. त्या घरात समाधान नसेल तर ते केवळ भिंतीचं दडपण बनतं. साधं घर चालेल, पण त्यात हसणारं मन हवं. आपल्या हसण्यानं घरात शांतता नसेल तर आपण फक्त शरीरानं तिथं आहोत, मनानं नाही. शांततेतली उपस्थिती हीच नात्यांची खरी संपत्ती असते. जे तुमच्यावर वारंवार हसतात त्यांना एक दिवस तुमचा यशस्वी शांतपणा उत्तर देत असतो. उत्तर देण्यासाठी शब्द नव्हे, यश हवं असतं. दिसणं आणि हसणं यात फरक असतो. म्हणून सुंदर दिसण्याआधी सुंदर वागणं शिका. मनाचं सौंदर्य हे चेहऱ्याच्या तेजापेक्षा खोल असतं. काही नाती नुसती नावापुरती असतात, त्यांना जपून ठेवा, पण मनापासून नका गुंतू. नात्यांचं वास्तव समजून घेतल्याशिवाय अपेक्षांनी मन जळत राहतं.
जीवनात जर थोडं मागं राहणं पटलं तर पुढे जायला रस्ता मोकळा होतो. थोडा संयम ठेवला तर काळ स्वतः तुम्हाला पुढे घेऊन जातो. शब्दांचं वजन पैशाच्या नोटापेक्षा जास्त असतं. योग्य वेळेला योग्य शब्द बोलल्यास नातं वाचतं. भांडणाची ठिणगी शांत करण्याचं काम केवळ मृदू शब्द करू शकतात. नेहमी हसतमुख राहा पण मूर्ख बनू नका. सौजन्य ठेवा पण चढवलेले डोळेही कायम उघडे ठेवा. लोकांची मतं बदलतात, चेहरेही बदलतात, पण तुम्ही तुमचं खरं कधीही सोडू नका. एकदा हरवलं स्वत्व तर कुठलाही आरसा ओळख दाखवत नाही. सतत नम्र राहिला तर लोक तुम्हाला पायदळी तुडवतात. गरज आहे तेवढं चुकावं, उगाच वाकू नये. स्वाभिमान जपणं म्हणजे अहंकार नाही, ती स्वतःची इज्जत जपण्याची गरज आहे. लोक तुमच्या कपड्याने नाही तर वागणुकीनं प्रभावित होत असतात. बाहेरचा झगमगाट भुरळ घालतो पण अंतःकरणातील सच्चेपणा ओळख निर्माण करतो. शांत राहणं म्हणजे दुर्बलतेचं लक्षण नाही, तर ते आपल्या संयमाचं सामर्थ्याचं दर्शन आहे. शांत माणसाला कधीच दुर्बळ समजू नका, तो वेळ आल्यावर वादळ होतो. पैसे नसले तरी चालतात पण विचार मोठे हवेत, कारण विचारच आपली खरी श्रीमंती आहे. दिसण्यापेक्षा विचारात उंच असणं हेच खरं वैभव आहे. स्वतःच्या घरात शांतता नसेल तर जगभरचा मान व्यर्थ ठरतो. घरातील प्रेम आणि आदर हाच आयुष्याचा खरा सन्मान असतो. स्वाभिमान गमावून केलेली माया ही लाचारीच असते. प्रेम करताना स्वतःचा अभिमान गमावणं म्हणजे स्वतःची किंमत कमी करणं. राग हे पाण्याचं नव्हे, आगाचं शस्त्र आहे. तो जपून वापरा, नाही तर नात्यांची राख होते. रागात बोललेलं एक वाक्य कधीही न सावरता येणारी जखम बनते. माणुसकी हीच खरी ओळख आहे, बाकी सगळं केवळ मुखवट आहे. किती शिकले, वाढले, संपले, पण जर माणुसकी हरवली तर आपण शून्य असतो. चुकीच्या लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर शेवटी आपल्या नजरेत आपणच खोटं ठरतो. सतत फसवणाऱ्यांना संधी देणं म्हणजे स्वतःच्या आत्मसन्मानाशी गद्दारी असते. आनंद मोठ्या गाड्यांमध्ये नसतो, तो आईच्या हातच्या गरम भाकरीत, चुलीच्या शेजारी आणि घरच्या माणसात असतो. सुख नेहमी संपत्तीमध्ये नसतं, ते संपर्कात असतं. गरिबी ही शरमाची गोष्ट नाही, शरम वाटावी अशी गोष्ट म्हणजे दुसऱ्याच्या जगण्याची नक्कल करणं. आपलं असेलपण जपा, कारण देखावा हा कधीच खरा नसतो. जगात इज्जत कमवायला पैसा लागत नाही, लागतो तो स्वभाव, संयम आणि सच्चेपणा. स्वाभिमानाची कमाई ही पैशापेक्षा मोठी असते. जे लोक पुन्हा पुन्हा तुमचा अपमान करतात त्यांना उत्तर देणं म्हणजे सूड नव्हे, ती स्वतःची इज्जत जपण्याची जबाबदारी असते. शांत राहणं वेगळं आणि मुख गिळून गप्प बसणं वेगळं असतं. चालाक व्हा पण कपटी होऊ नका. जगाच्या नजरेत सरळ राहा पण आतून सतर्क राहा. स्वभावात प्रामाणिकपणा हवा पण आचरणात जागरूकता हवी, कारण भोळेपणाचं जगात फारसं वलय नाही. भोळेपणा ही सौंदर्याची नाही तर संकटाची खूण आहे. जगात आबोलपणे राहिला तर तुमच्या माती नेहमीच फसवणूक येते. जगामध्ये
सांगुलपणाला किंमत आहे, पण अंधभोळेपणाला नाही. सावध राहणं ही शानपणाची खरी खूण आहे.